हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. काल मला एक मॅडम विचारत होत्या, मॅडम, आपण वय झालं तरी अट्रॅक्टिव्ह, सुरक्षित कसं राहायचं, एव्हरग्रीन कसं राहायचं ह्याच्यावर एक व्हिडिओ बनवा. हे बघा, वय हे होणारच. प्रत्येक कोणी काही अगदी यंग राहणार नाही. म्हणजे वयोमानानं जे काही आपले शारीरिक बदल होतात ते कमी जास्त प्रमाणानं होतात. असं नाही 70 वर्षाचा लगेच 25 वर्षाचे मुलासारखा दिसेल, हे शक्य नाही. पण मनानं, कॉन्फिडन्सनं हा कसा यंग राहील, कसा अट्रॅक्टिव्ह राहील. इन अदर वर्ड्स, साधे शब्दात बोलायचं तर आपण दुसऱ्यांना बोर होऊ नये. हल्लीचे मुलांचा शब्द आहे हा. नाही ते त्यांना काय वाटते? त्यांना वाटते हो, ही सिनियर सिटीजन्स मंडळी का नाही खूप बोरिंग आहेत. हे शब्द यंगस्टर्सचे आहेत. आपण त्यांना बोर होऊ नये किंवा आपल्यालाही आपण बोर होऊ नये. मग आपण अट्रॅक्टिव्ह आणि सुरक्षित आणि स्मार्ट कसं राहू शकतो, असं मला सुचलेले काही पॉइंट्स मी काढले. आणि तुम्हालाही काही सुचत असलं तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. का म्हणजे एज इज ओनली ए नंबर. आणि आपण कायम आनंदी आणि काय अगदी हॅपी, अट्रॅक्टिव्ह राहायला पाहिजे. आता अट्रॅक्टिव्ह म्हणजे इथे मी गुड लुकिंग, ब्युटिफुल असं नाही म्हणत. इथे मला अट्रॅक्टिव्ह म्हणजे काय म्हणायचं, ग्लोईंग पर्सनॅलिटी, कॉन्फिडन्स. आणि किंवा कोणी आपल्याला हे बघा काही माहीत नसलं की हे कसं करू असं विचारतात. आपण सांगितलेल्यावर लगेच विश्वास ठेवून तसं करतात. म्हणजे ती रिलायबिलिटी पण आपले असायला पाहिजे. हे सगळं आपण असलं का नाही आपोआप आपण अट्रॅक्टिव्ह बनत जातो. मला अट्रॅक्टिव्ह म्हणायचं आहे इथे कॉन्फिडेंट, ग्लो आणि तुमचं एक आत्मसन्मान, ह्याला मी अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी म्हणते. पहिली गोष्ट म्हणजे आपण ज्येष्ठांनी आपलं बोलणं जरा कमी करायला पाहिजे. मी पण प्रयत्न करते, म्हणून मी शक्यतो हल्ली बोलणं जरा कमी करायचं आणि ऐकणं वाढवायचं ह्याच्यावर जास्त अटेन्शन देते. आणि ह्याच्याबद्दल माझे वाचनात पण आले बरं का. देवानं आपल्याला बघा 2 कान दिलेले आहेत. कानाचं काम काय आहे? फक्त ऐकणे. पण ते ऐकायला देवानं 2 कान दिलेत. आणि तोंड एकच दिले. तोंड कशासाठी दिले आपल्याला? बोलायच्यासाठी का? नाही. तोंड आपल्याला खायच्यासाठी दिलेलं आहे, अन्न ग्रहण करण्यासाठी दिलेलं आहे. नंतर आपले तो डेव्हलपमेंट झाली तसं माणसानं भाषा शोधली, बोलायला लागला. नाही ते आता प्राणी बघा, प्राण्यांना पण कान आहेत, तोंड आहे. तोंडानं ते काय करतात? खाण्यासाठी. त्यामुळे हे तोंड दिलेलं आपल्याला खाण्यासाठी. मलाही खूप आश्चर्य वाटलं. त्यामुळे आपण गरज असते तिथे बोलायला पाहिजे. आता तुमचं जॉब आहे, तुम्ही लेक्चरर आहात, टीचर आहात, मग बोलायला पाहिजेत तुम्हाला. आता मी व्हिडिओ करते, व्हिडिओ करताना मला बोलायला पाहिजे. पण व्हिडिओ करून झाल्यावर किती बोलायचं ह्याच्यावर माझं मी कंट्रोल आणायला पाहिजे. म्हणजे आपण काय करायला पाहिजे? बोलायचं कमी आणि ऐकणं जास्त. एवढेच का? तुम्ही बघितलं असाल आता मोठे ऑफिसर्स,
सायंटिस्ट हे सगळे जास्त बोलतात का बघा. आता मीटिंग्समध्ये वगैरे बघाल तुम्ही, हा, ही मोठे ऑफिसर्स हे जास्त बोलत नाहीत, फक्त निरीक्षण करतात, ऐकतात, नंतर ते बोलतात तेव्हा अगदी गरजेचं एवढं बोलतात. म्हणजे आपण बोलण्यावर कंट्रोल आणायला पाहिजे पहिलं. दुसरं, रिॲक्शन्स देण्यावर पण कंट्रोल करायला पाहिजे. कोणी काही बोललं, काही केलं, लगेच ओरडायला लागलो, त्यांच्यावर बोलायला लागलो नाही. आपण खूप कंट्रोल करायला पाहिजे. आणि त्यातही एक तुम्हाला सांगते मी, आपण कोणाचंही कौतुक करत असलं का नाही, लगेच करा. आता माझ्या एक रिलेटिव्ह आहेत बरं का, मानलेल्या नणंदबाई. कुठलाही कार्यक्रम झाला की त्या घरी गेल्या की दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन येणार, वहिनी कालचा कार्यक्रम छान झाला, अमुक किती छान होता बघा. किती बरं वाटतंय. त्यामुळे चांगलं लगेच बोला. तुम्हाला काही ब्लेम करायचं असलं, काही क्रिटिसाइज करायचं असला की विचार करा, 2 दिवस थांबा, योग्य वाटलं तर बोला, नाही ते बिलकुल बोलू नका. बोलायचं अगदी कंट्रोल पाहिजे आपले बोलण्यावर. आणि तिसरा इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे प्रॉमिस कोणालाही आपण केलं, वादा किया तो निभाना पडेगा. कोणालाही आपण ओके प्रॉमिस केला, मग करायला पाहिजे, तर आपण निभावून न्यायला पाहिजे. आता मला कितीतरी आपले सबस्क्रायबर्सही विचारलं होतं आम्हाला इंग्लिशसाठी ग्रामर क्लास घ्या, म्हणून मी इंग्लिश स्पीकिंगचा क्लास घेतला. नंतरही त्यांना प्रॅक्टिस पाहिजे म्हणून अजून सुद्धा सकाळी 8 वाजताचा ब्लॉग माझा इंग्लिशमधला असतो. जे लोकांनी प्रयत्न केले त्यांना समजायला पाहिजे, त्यांना कळायला पाहिजे म्हणून. म्हणजे कुठलाही आपण कोणालाही शब्द दिला का नाही, तो शब्द पाळायला पाहिजे. कितीही काम असू देत आपल्याला, म्हणजे आपला कमिटमेंट आपण पूर्ण करायला पाहिजे. ते कधीतरी तुम्हाला झालं नाही बाबा, तुम्ही प्रॉमिस केलात पण तुम्हाला ते लगेच सॉरी म्हणा, लगेच सॉरी म्हणा. आणि पुढचं जे काही आपण करतो त्याला सगळे कौतुक करायला पाहिजे ही बिलकुल अपेक्षा ठेवू नका. नाही शक्य. आपण सगळ्यांना आनंदी करायला, खुश करणं शक्य नाही. कुठल्याही तुमचे कामाला थोडी लोक कौतुक करतील, थोडी लोक नावं ठेवतील, थोडी लोक काहीच इनडिफरंट, त्यांना काहीच त्याच्याशी देणं घेणं नाही असं वागतील. त्यामुळे प्रत्येकानं आपले कामाला कौतुक करायला पाहिजे, छान म्हणायला पाहिजे, अमुक पाहिजे नाही. आणि जे बोलता, तुमचं बॉडी लँग्वेज म्हणा, बोलणं म्हणा, शब्द काही वापरायचे, हे सगळे खरोखर मनातनं बोला, मनातनं सांगा. कोणी चांगलं सांगत असलं, क्युरिओसिटी घ्या, ऐकून घ्या त्याला काय बोलतोय म्हणून. तुम्हाला काही समाधान देता येत असलं तर समाधान द्या त्याला. आणि हे बघा, चॅलेंजेस, कठीण प्रसंग प्रत्येकाला आयुष्यात येतात. आणि हे कठीण प्रसंगातनं आपण काहीतरी घेत जातो. म्हणून आपलं सारखं दुःखच सांगायचं, हे करायचं नाही. अहो, प्रत्येकालाच असते, कोणाचंही जीवन असं स्ट्रेट नसते. लोकाला वाटते ह्यांचं लाईफ काही एकदम स्ट्रेट आहे म्हणून. नाही, तर अप्स अँड डाऊन्स मधनच असते प्रत्येकाचं लाईफ. त्यामुळे बिलकुल रडत बसायचं नाही, सारखं ते प्रॉब्लेम्स लोकाला म्हणत बसायचं नाही. आणि रोजचं आपलं मेडिटेशन, सेल्फ टॉक हे सगळं व्यवस्थित ठेवायचं. रोज मी पूर्वी व्हिडिओ केला होता, रोजचं नीट नेटकं व्यवस्थित राहायचं. आपलं डिसिप्लिन काय आहे तर पाळायचं. रोजची पूजा म्हणा, देवाला जाणं म्हणा, किंवा वॉकिंग म्हणा, रोजचं जे काही आपलं
लाईफस्टाईल आहे ती व्यवस्थित आपण फॉलो करायची. म्हणजे बघा, आपण कायम एव्हरग्रीन राहतो, इंटरेस्टेड राहतो, हॅपी राहतो. फक्त आपणच नाही, आपल्याबरोबर आपण बाकीच्यांना पण हे सर्व देत असतो. हॅव ए गुड डे.